तर मुंबईमध्ये देखील विद्यार्थ्यांचं आंदोलन होणार आहे। दादरच्या चैत्यभूमी परिसरात संध्याकाळी हे आंदोलन होणार आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। दिल्लीमधील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत देखील आंदोलन होतंय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यभरामध्ये सुद्धा आंदोलन पाहायला मिळतं। दादर येथील चैत्यभूमीच्या या आवारामध्ये संध्याकाळी 4 वाजता काँग्रेस जनता पार्टी आणि काही स्टुडंट संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून प्रतिष्ठा करण्यात येणार आहे। काल शिवाजी पार्क मैदानाच्या शेजारी झालेल्या आंदोलनानंतर आज मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता आहे। खरं तर अभिजित दिपके यांच्यासह काही स्टुडंट्सने दिल्लीमध्ये आज जंतर मंतरवरती आंदोलन केलेलं आहे। तिथे लाठीचार्ज सुद्धा झालेला आहे। त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि तरुणांमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे आज संध्याकाळी या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी दखल घेतलेली आहे आणि पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे। तसेच चैत्यभूमीकडे जाणारा रस्ता सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। सकाळपासूनच या ठिकाणी पोलिसांची अधिकची कुमक तैनात करण्यात आली असून खबरदारीचा इशारा सुद्धा पोलिसांकडून घेण्यात येतोय। त्यामुळे आज संध्याकाळी होणारं आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण दिल्लीमधील तरुणांवरती झालेला लाठीचार्ज आणि संसद भवन सुरू झालेलं आहे। त्यामुळे मुंबईतील या आंदोलनाकडे सुद्धा विशेषतः लक्ष लागून राहिलेलं आहे। कॅमेरासोबत प्रकाश चव्हाणसह स्वप्नील जाधव, जी 24 तास मुंबई।